राज्यात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून या काळात विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। आज विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 4 दिवसांमध्ये पुणे, सातारा, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या घाट परिसरामध्ये पावसाचा जोरदार अंदाज आहे। बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळणार, राज्यामधील 28 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, सतर्कतेचा इशारा जारी। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली। पश्चिम बंगालमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मान्सूनच्या बदलत्या स्थितीमुळे येत्या काही दिवसात विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। दुधाच्या भाववाढीमुळे गायी आणि म्हशींना मागणी वाढली। दुधाळ जनावरांना बाजारात लाखमोलाचा भाव, भेसळ रोखल्याचा परिणाम। प्रशासनाने दुधातील भेसळ कमी करण्यासाठी कडक पावले उचलल्यामुळे ग्रामीण भागामध्ये दुधाचा तुटवडा निर्माण झालाय। परिणामी दुधाचे दर वेगाने वाढल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसायाकडे वळू लागलेत। आता महिलांना मिळणार ठिबक आणि तुषार सिंचन संच, सर्व प्रवर्गातील महिलांना लाभ, भरावा लागणार स्वहिस्सा महाडीबीटीवर अर्जाची सुविधा। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत निवडक गावांमधील सर्व प्रवर्गातील महिला शेतकऱ्यांना हक्काचं अनुदान उपलब्ध करून दिलं जाणार आहे। या योजनेचा थेट लाभ घेण्यासाठी पात्र इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत नोंदणी करणे आवश्यक असणार आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठ्यामध्ये तब्बल 17% तूट, धरणामध्ये केवळ 47% पाणी। शहरासह जिल्ह्यामध्ये पाणी कपातीची टांगती तलवार। यंदाच्या हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे प्रमुख जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये कमालीची घट झाली। मागील 24 तासामध्ये अत्यंत संत स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे पाणी टंचाईचं सावट अधिक गडद झालंय। ढगाळ वातावरणाने पुणेकरांना दिलासा, पुढील काही दिवस हलक्या सरींचा वेधशाळेचा अंदाज। शहरामध्ये सकाळपासूनच आभाळ भरून आल्यामुळे नागरिकांना वाढत्या उकाड्यासोबतच मोठ्या आराम मिळालाय। पश्चिम भागातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर चांगला असला तरी पूर्व भागामध्ये अद्याप देखील प्रमाण तुलनेने कमीच आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये गाढवांची गट, श्वानांची भरभराट। गाढव नामशेष होण्याच्या मार्गावर, मोकाट श्वानांचं मात्र अच्छे दिन। पशुगणनेतून धक्कादायक वास्तव समोर। यांत्रिक पद्धतीचा वापर वाढल्यामुळे आणि मालवाहू वाहने स्वस्त झाल्यामुळे पाळीव जनावरांची उपयुक्तता कमालीची कमी झाली। परिणामी ग्रामीण भागामध्ये संगोपनाचा खर्च न परवडल्याने त्यांची संख्या वेगाने घटते। नागपूर जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी गोदामासमोर रांगा। नरखेड तालुक्यामध्ये ग्राहक तस्त, काही महिलांपासून पुरवठा विस्कळीत। घरगुती वापराच्या इंधनाची वितरण व्यवस्था कोलमडल्यामुळे नागरिकांना आपला दैनंदिन रोजगार सोडून तासनतास वाट पाहावी लागते। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ योग्य तो पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जाते। उपवासासाठी ही पोटाला चिमटा, भगर 140 वरून 240 रुपये किलो। सर्वसामान्यांच्या खिशाला तरी गृहिणींचं बजेट कोलमडलंय। आगामी सणासुदीच्या काळात लागणाऱ्या प्रमुख अन्नधान्यांच्या किमती थेट दुपटीने वाढल्याचं चित्र बाजारात दिसतंय। आवक घटल्यामुळे केवळ फळेच नव्हे तर साबुदाणा आणि शेंगदाणे यासारखे पदार्थ देखील कमालीचे महाग झालेत। जलजीवन मिशनची अंमलबजावणी ढिसाळ, खर्च दुप्पट, मूलभूत सर्वेक्षणाचा अभाव, कॅगचा ठपका। शासकीय नियोजनातील त्रुटी आणि कामांना होणाऱ्या दिरंगाईमुळे नियोजित प्रकल्पांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर वाढलाय। ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचं उद्दिष्ट ठरवलेल्या मुदतीमध्ये पूर्ण न झाल्यामुळे यंत्रणेवर गंभीर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। साखरेच्या दरात महिनाभरामध्ये 600 रुपयांची वाढ, दिवाळीपर्यंत तेजी। किरकोळ बाजारामध्ये दर प्रति किलो 50 रुपयांवर। निर्यात वाढल्यामुळे आणि सणासुदीच्या वातावरणामुळे साखरेच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली। या वाढत्या मागणीमुळे घाऊक बाजारातील किमती वाढल्या असून पिठी साखर आणि खडी साखरेच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली। यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचं बोगस बियाणे विकणाऱ्या 3 कंपन्यांवर 9 गुन्हे दाखल झाले। कृषी विभागाची कारवाई। यवतमाळ, दिग्रस, दारवा, आर्णी, बाबुळगाव, नेर आणि कळंबमध्ये तक्रारी। जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे न उगवल्यामुळे फसवणुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्यात। कृषी विभागाने या तक्रारींची दखल घेत विविध तालुक्यांमध्ये चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केलेली आहे। अतिवृष्टीने 764 हेक्टर शेतीचं नुकसान। पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये 1 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे 293 गावांमधील 3958 शेतकऱ्यांची 764 हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचं कृषी विभागाच्या नजरअंदाज अहवालातून स्पष्ट झालंय।
अमरावती जिल्ह्यात बोगस बियाणे संदर्भात कंपन्यांविरुद्ध 26 गुन्हे. सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक. खरीप हंगामात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री करून आर्थिक नुकसान करणाऱ्या उत्पादकांविरोधात प्रशासनाने मोठी मोहीम उघडली. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये शेकडो तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अनेक नामांकित कंपन्यांच्या चालकांवर कायदेशीर गुन्हे नोंदवले आहेत. अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांना 979 कोटींचं कर्ज. पीक कर्ज वाटपात सहकारी बँकांची आघाडी. खासगींची उदासीनता. बँकनिहाय कर्ज वाटपाची टक्केवारी. खरीप हंगामासाठी उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्याला केवळ 59% कर्ज पुरवठा पूर्ण करता आलाय. यामध्ये राज्य आणि जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक योगदान दिलं असून व्यापारी आणि खासगी बँकांचा प्रतिसाद अत्यंत निराशाजनक राहिलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 165 गावांना पुराचा धोका. बचाव आणि संभाव्य उपाययोजनांसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज. 201 जणांना दिले प्रशासनाने प्रशिक्षण. 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित. गोदावरी नदीकाठच्या आणि इतर तालुक्यांमधील अनेक गावांना पावसाळ्यामध्ये पुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. प्रशासनाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव साहित्य, नौका आणि 24 तास नियंत्रण कक्ष सज्ज ठेवलाय. शेतात नाही पाणी, खिशात नाही पैसा. शासनाकडून मात्र मिळणार ऑनलाईन शेतीचे धडे. कमी पावसाने दोबार पेरणीचं संकट. लातूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यातील सुरुवातीच्या पावसावर विसंबून केलेली पिके आता पाण्याच्या कमतरतेमुळे वाळू लागले. अशा गंभीर परिस्थितीमध्ये शेतकरी आर्थिक पॅकेज आणि बियाण्यांच्या मदतीची वाट पाहत असताना प्रशासनाकडून फक्त डिजिटल वर्गांचं आयोजन केलं जात आहे. दुष्काळी भागासाठी तातडीच्या पॅकेजची मागणी. ऑनलाईन प्रशिक्षण नव्हे तर ठोस दिलासा हवाय. यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणे प्रकरणामध्ये तुर्तास मदतीचा छदाम देखील नाही. सोयाबीनच्या 1349 तक्रारी. 1,500 हेक्टरवर दुबार पेरणीचं संकट. शेतीत पडीक राहण्याचा धोका. पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या. पालकमंत्र्यांवर निर्णयाची भिस्त. जिल्ह्यामध्ये लाखो हेक्टरवर पेरणी झाली असली तरी हजारो हेक्टरवरील बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणीची गरज निर्माण झाली. मात्र शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मोफत मदत किंवा निधी जाहीर झालेला नाही. उजनी धरणामध्ये 53% जलसाठा. इतर प्रकल्पांच्या तुलनेने कमीच पाणी. 56 पाझर तलावांची साठवण क्षमता. 150 दलगमी. सध्या केवळ 3.5 दलगमी पाणीसाठा. मध्यम प्रकल्पातील सद्यस्थिती. लघु पाटबंधारे विभागाकडील तलावातील पाण्याची स्थिती कायम. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणात पाणी उपलब्ध असले तरी लहान आणि मध्यम प्रकल्पांमध्ये साठा चिंताजनक पातळीवर पोहोचलाय. पाऊस लांबल्यामुळे प्रशासनाने शेतीचे पाणी बंद करून उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी राखून ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विवाहाचे मुहूर्त संपले. चातुर्मासानंतर सिंहस्थही आता पुढच्याच वर्षी बार. विवाहोत्सव वधूवरांना करावी लागणार आता विवाहासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा. पंचांगानुसार 25 जुलैपासून देवांच्या निद्रेचा काळ सुरू होत असल्यामुळे तसेच त्यानंतर गुरुची सिंहस्थ स्थिती निर्माण होत असल्यामुळे धार्मिक कार्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि या कारणामुळे आगामी काळात होणारे शुभविवाह व गृहप्रवेश यासारखी मंगल कार्य वर्ज्य मानले जाणार असून लग्नाळू तरुणांना नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना प्रशासन देणार घरकुलासाठी जमीन. 34 गावांमधील 1020 लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार होणार. विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे मंजूर होऊन देखील स्वतःची जागा नसलेल्या गरीब आणि भूमिहीन लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतलाय आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून महसूल, वन आणि इतर विभागांकडून जमिनीचा अहवाल मागून वाटपाची प्रक्रिया 8 दिवसात पूर्ण केली जाणार आहे. नाशिक विभागात खळबळ. एफडीएच्या धडक कारवाईनंतर तब्बल 2 लाख लिटरने दूध संकलन घटलंय. उशिरा झालेल्या पावसामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून त्यातच अन्न आणि औषध प्रशासनाच्या भेसळविरोधी कारवाईनंतर नाशिक जिल्ह्यामधील दूध संकलनामध्ये जवळपास 2 लाख लिटरची लक्षणीय घट पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रासायनिक खतांची 1.45 लाख टनांची तूट. बळीराजा अडचणीत. जिल्ह्यामध्ये युरियाचा तुटवडा. मागणी 3 लाख मेट्रिक टन मात्र उपलब्धता 2 लाख मेट्रिक टन इतकी. समाधानकारक पाऊस नसताना देखील खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यामुळे बाजारात खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होते. पुरेशा पुरवठ्याअभावी कृषी सेवा केंद्रांकडून गरज नसलेली इतर खते घेण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप होत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. सोयाबीन, मका, भुईमुग पिके करपू लागले. चिंतेचे ढग कायम. जोरदार पावसाची प्रतीक्षा. चालू हंगामामध्ये मान्सूनचं आगमन खूप उशिरा झाल्यामुळे आणि सुरुवातीला महिना कोरडा गेल्यामुळे पिकांची लावणी रखडली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिल्यामुळे महागडे बियाणे वापरून उगवलेली कोवळी पिके आता शेतातच वाळू लागलेली आहेत. युद्धाचा फटका. तर्रीदार मिसळला देखील दरवाढीचा फटका. इंधन, खाद्यतेल, उपवासाचे पदार्थ आणि खाद्यपदार्थांच्या दरामध्ये वाढ. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे आयात होणाऱ्या कच्च्या तेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झालाय. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरसह किराणा सामान महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडलेले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 27 महसूल मंडळी अजून देखील पावसाच्या प्रतीक्षेत. केवळ 15 मंडळांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस. अनियमित पावसाचा खरीपाला मोठा फटका. सोयाबीनचं क्षेत्र 1 लाख हेक्टरने घटण्याची शक्यता. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील बहुतांश भागात अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि पावसाअभावी पेरलेली कोवळी पिके वाळून जात असून मुख्य नगदी पिकांच्या लागवडीमध्ये मोठी घट नोंदवली जाण्याचा अंदाज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक टोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.